नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत विवाह आणि विवाहोत्तर जीवन, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला. तसंच सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेली 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये श्री वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात त्यांचं मार्गदर्शनाचं अविरत कार्य सुरू आहे. विवाह आणि विवाहोत्तर जीवन याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6684-3333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. विवाह आणि विवाहोत्तर जीवन या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या पत्रिकेशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत. विवाह जमवताना आपण पत्रिका पाहत असतो आणि त्याच वेळेला विवाहोत्तर जीवन कसं असणार आहे हेही आपल्याला पत्रिका सांगत असते. बरोबर. म्हणूनच आपण त्या दोन जीवांचं मिलन होऊ शकतं हे आपण कन्फर्मली सांगू शकतो. नक्कीच. या संदर्भात काय सांगतो? बघा, अनेक पत्रिकांमध्ये असं असतं की विवाह जुळणं हे महत्त्वाचं नसतं, विवाह टिकणं हे महत्त्वाचं असतं. बरोबर. अनेकांचं हे असतं की म्हणजे आई वडील किंवा मुलीचं वय 28 झालं आहे, 32 झालं आहे आणि विवाह जुळत नाही, किंवा मुलाचं पण तो विवाह जुळणं महत्त्वाचा नाही तर विवाह टिकणं महत्त्वाचं आहे. कारण विवाहानंतर होणारे जे वैवाहिक अपघात आहे ते फार क्लेशदायी असतात. म्हणजे ती कोणी एखादी वस्तू नाही की आपण त्यात फसगत झाली तर दुसरी घेऊ आणि थोडं नुकसान सहन करू. त्यामुळे मी प्रत्येकानं हे सांगेल की विवाह जुळवण्याची तुम्ही घाई करू नका. विवाह टिकेल कसा आणि विवाहोत्तर जीवन कसं सुखी राहील ते पत्रिकेतनं बघा. विवाह जुळवण्याची घाई करू नका. विवाह टिकेल कसा याची काळजी करा. आणि कुणी मला खूप फोन येतात, असे अनेक क्लायंट येतात की ते जाऊ द्या, ते नंतर काही झालं तरी चालेल, पण आधी तुम्ही आम्हाला असा काही उपाय सांगा की आमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जुळलं पाहिजे. जुळणं जेवढं महत्त्वाचं नाही आहे तेवढं तो विवाह टिकणं महत्त्वाचं आहे. कारण ते दोन्ही जीवांसाठी आणि दोन्ही परिवारांसाठी अतिशय ते म्हणजे दुःखदायक असतं. मी अनेकांचे फोन येतात तेव्हा त्यांना मी सांगतो की म्हणजे प्रत्येक दुसरा तिसरा फोनवर माझं हेच त्यांना हे असतं पत्रिकेतनं की बरं झालं तुम्ही आत्ता मला फोन केला आणि मुलीच्या विवाहाची घाई केली नाही. तिचं 24 वय आहे, पण तिचं जोपर्यंत 28वा तिचा वाढदिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचा विवाह जुळवण्याची घाई करू नका. काय मध्यंतरी तर असं झालं की एक जण असे आलेले, मुलीचे वडील, आई वडील आणि तिचे मामा वगैरे, आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मुलीचं वय होतं 22 आणि मी त्यांना सांगितलं पत्रिकेनुसार की मुलीचं जोपर्यंत वय वर्ष 27 पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचा विवाह तुम्ही करू नका. मुलीचे मामा मला म्हणतात की म्हणजे आता तुम्ही मुलीच्या बापाचा जीव 5 वर्ष टांगलीला घातला. म्हणजे गावाकडली होती ती लोक. पण कसं आहे की मी टांगणीला घातला नाही. तुम्ही माझ्याकडे ज्यासाठी आलात, ज्यासाठी तुम्ही एवढ्या लांबून अपॉइंटमेंट घेऊन माझी फी भरून तुम्ही आलात, मला ते तुम्हाला देणं गरजेचं आहे, जे योग्य आहे ते. काय तर त्यामुळे विवाह टिकेल कसा हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा, त्याचा आनंद जास्त आहे. जुळवणं फार महत्त्वाचं नाही. अनेक विवाह जुळवायचं म्हटलं तर आपल्याला काही असे अनेक उपाय आहेत की ते उपाय करून आपल्याला विवाह जुळवता येतो. पण पत्रिकेतले दोष, जसं आपण अनेकदा बोलत असतो, पत्रिकेतले जे काही दोष आहेत त्याचे आपण उपाय करून तो विवाह जुळवता येईल. ठीक आहे, पण तो टिकेल कसा, त्यासाठी काय उपाय, त्यासाठी आम्ही काय उपासना करावी, हा प्रश्न मला लोकांनी विचारला तर अधिक महत्त्वाचं ठरेल आणि हाच प्रश्न त्यांनी डोक्यात ठेवावा. बरं सर, बऱ्याच वेळेला असं होतं ना की आधीच म्हणजे प्रेमविवाह व्यतिरिक्त मी तुम्हाला म्हणतोय की आधीच काही कुटुंबांमध्ये आपल्यात हे रिलेशनशिप होणार आहे असं म्हटलं जातं किंवा ठरवलं जातं, किंवा काही ठिकाणी अगदी लहानपणापासून सुद्धा ठरवण्याची प्रथा आहे. पूर्वी ती प्रथा होतीच, पण आता ती लोप पावत चालली. पण आता अशा सिच्युएशन मध्ये जर पत्रिका साथ देत नसेल एखाद्या कुटुंबाला,
किंवा त्या मुला मुलीची की यांनी मनात तर आहे की आपल्या मुलीचं याच मुलाशी लग्न व्हावं, पण पत्रिका साथ देत नसेल, तर अशा वेळेला काही उपाय किंवा असं जुळवलेलं लग्न हे पुढच्या काळामध्ये त्रासदायक होणार नाही वगैरे असं काही सांगता येतं का? करता येतात. त्यासाठी आहेत उपाय आहेत. त्याला आपण म्हणू शकतो की कृत्रिमरित्या आपण ते योग त्या पत्रिकेमध्ये आणलेत. पण 5% असे चान्सेस आहेत, फक्त 5%. 95% आपण कुठलाही विवाह हा जुळवू शकतो. फक्त 5% असे चान्सेस असतात की ज्यामध्ये आपण तो विवाह जुळवूच शकत नाही. तेवढेच एक चान्सेस असतात की तुम्ही तो विवाह टाळावा. अदरवाईज असं जर कोणी पूर्वीपासून ठरवलेलं आहे काय, ज्याला आपण म्हणू शकतो एक प्रकारचं गांधर्व विवाह, जसे मागे विवाहाचे मी 8 प्रकार सांगितलेले, तर तो गांधर्व विवाहामध्ये आपण तो विवाह मोडून म्हणजे त्या यादीत टाकून आपण तो विवाह करू शकतो. त्यासाठी काय अगदी जुजबी काही उपाय असतील तर ते करता येईल, पण त्यासाठी दोघांची पत्रिका बघणं गरजेचं आहे. बरं सर, विवाह जुळवत असताना पत्रिका बघणं, गुणमिलन करणं या गोष्टी शास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि आत्ताच्या सद्यस्थितीच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाच्या वाटतात? किती काय, नक्की महत्त्वाचं, अविभाज्य भाग आहे तो. पत्रिका जुळवताना आपण लग्न लावतो तेव्हा काय म्हणतो, तारा बलन चंद्र बलन तदेव तदेव लग्नम सुदिनं तदेव. हा एक आशीर्वाद आहे आपलं. म्हणजे काय आहे की आपल्या धर्मामध्ये हे की कुठलीही गोष्ट जी आहे ती शुभ बोलावी, शुभ गोष्टी असाव्यात. म्हणून आपण लग्न जुळवताना ते गुरुजी मंत्र म्हणतात, तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलन चंद्र बलन तदेव, काय सगळ्या प्रकारचं बळ मिळो. हे कशासाठी की बा तुम्ही पत्रिका बघितलेली आहे आणि तुमच्या पत्रिकेमध्ये सगळ्या ग्रहांचं, सगळ्या ताऱ्यांचं, सगळ्याचं बळ तुम्हाला मिळालेलं आहे आणि ते पण बळ प्रत्यक्षात त्या गुरुजींच्या आशीर्वादाने मिळो. म्हणून पत्रिका बघणं हे गरजेचंच आहे. काय तर त्यामुळे पत्रिका बघावी, यथायोग्य जे काय उपाय असतील किंवा दोष असतील त्या दोषांचं निरसन करून घ्यावं आणि नंतरच विवाह करावा. नक्की सर, आपल्याला एक कॉल येतोय. वैभव आहेत कामोठे, नवी मुंबई इथून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वैभव, काय समस्या आहे तुमची? हा, माझी जन्मतारीख आहे 11 ऑक्टोबर 1987. 11? हा, 11 ऑक्टोबर 87. 87. ओके. जन्म वेळ काय आहे? जन्मवेळ आहे रात्री 11:20. रात्री 11:20. आणि जन्म ठिकाण? CBD बेलापूर. बेलापूर. हा. आणि प्रश्न काय आहे आपला? प्रश्न हे का लग्न करायचं म्हणजे जुळत नाहीये, लग्नाचा योग कधी आहे ते विचारायचं होतं. लग्नाचा योग कधी आहे? प्रश्न कळलेला आहे सर, उत्तर देतील. सर काय सांगता येईल यांना? प्रश्न त्यांचा असा आहे की लग्नाचा योग कधी आहे, कारण बरेच दिवस प्रयत्न करून दिवाळी 2020 ते दिवाळी 2021 दरम्यान विवाह योग आहे. पण तत्पूर्वी पत्रिकेमध्ये मी सांगेन की डोळे तपासून घ्यायचे, नक्कीच त्यांना चष्मा असावा. आणि सोबतच मंगळ केतू पत्रिकेमध्ये भरभरून स्त्री दोष आहे, त्यामुळे स्त्री दोषाचं यांनी निरसन करून घ्यावं. पण दिवाळी 2020 ते दिवाळी 2021च्या दरम्यान नक्कीच यांचा विवाह जुळेल. आणि राहत्या घराच्या पूर्वेस किंवा दक्षिणेस वधूशोध घ्यावा. म्हणजे त्या दिशेची जी गावं असतील कडल्या मुलींना प्राधान्य द्यावं. बरं सर, बऱ्याच वेळेला असं होतं ना की अनेक ठिकाणी, अनेक घरांमध्ये जन्मपत्रिका किंवा जन्म वेळ पण अनेक वेळेला निश्चितपणानं माहिती नसते. ती कुठेतरी 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालेली असते, परफेक्शन नसतं त्याच्यामध्ये. आणि मग पत्रिका पण नसते व्यवस्थित, जी जशा पद्धतीने ती पत्रिका परिपूर्ण पत्रिका लागते. अशा जे कुटुंब आहेत, तिथली जी विवाह इच्छुक मुलं मुली आहेत, त्यांनी जर संपर्क केला तर पत्रिका तयार करण्यापासून अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करता का? त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन तुमच्याकडे मिळू शकतं का? हे बघा, ज्यांच्याकडे निश्चित वेळ किंवा निश्चित जन्मवेळ किंवा जन्मतारीख नसेल तर अशांसाठी एक खूप उत्तम पर्याय आहे. त्यांचा जो कोणता तेव्हाचा प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या निरसनासाठी त्यांनी वेळोवेळी प्रश्नपत्रिकेसाठी माझ्याकडे यावं. पण अशा लोकांना मी ऑनलाईन मार्गदर्शन नाही देऊ शकणार. हां, त्यासाठी ते प्रत्यक्ष माझ्या समोर हवेत आणि त्यांना मी काही त्यात नंबर्स विचारेल, त्यावरनं त्यांची प्रश्नपत्रिका तयार होईल. आणि प्रश्नपत्रिकेत नसताना त्यांचं तेवढ्यात म्हणजे एखादं कोणी आलं की मग माझा विवाह कधी होईल, त्यासाठी ते आलेत तर तेवढ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि थोडंफार सभोवताली ढुंकून पाहता येईल. पूर्ण पाहता येणार नाही. तर वेळोवेळी त्यांनी फक्त दरवेळेस त्या प्रश्नासाठी, त्या प्रश्नाला अनुसरून प्रश्नपत्रिकेसाठी मला प्रत्यक्ष भेटावं आणि तेव्हा प्रश्नपत्रिका काढून त्यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवावं. नक्की सर, अजून एक कॉल येतोय. विवेक राजहंस आहेत पुण्यातून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विवेक, काय समस्या आहे तुमची?
ऍक्च्युली पुण्यातून बोलतोय विवेक. बोला, जन्मतारीख सांगा. 25/7/83. 83. 25/7/83. जन्म वेळ काय आहे दुपारी 4:25. दुपारी 4:25. आणि जन्म ठिकाण? सांगली. सांगली. हो. ओके, काय प्रश्न होता तुमचा? सर ते लग्नाविषयीच होता. हो. ऍक्च्युली 83चं बॉर्न आहे आणि लग्नाला थोडं म्हणजे हेच होत नाही. लग्न झालं नाहीये अजून? हा. सर काय सांगता येईल यांना? लग्नाचाच प्रश्न आहे आणि लग्न त्यांचं जुळत नाहीये. हो हो हो, कसं आहे म्हणजे विचित्र योगायोग आहे की यांच्या सुद्धा पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. त्यांनी स्त्री दोषाचं निरसन करून घ्यावं. हां, आणि यांचं सुद्धा दिवाळी 2020 ते दिवाळी 2021च्या दरम्यान विवाह योग आहेत. पण तत्पूर्वी म्हणजे एखादा विवाह जुळून तुटणे किंवा विवाह होऊन तुटणे, जे आपला विषय आजचा की विवाहोत्तर जीवन, बरोबर. त्यांच्या पत्रिकेत तेच मी म्हणेल की विवाहोत्तर जीवनामध्ये अडचणी आहेत. तर याने नक्कीच मी म्हणेल की बाकी पण पत्रिकेमध्ये दोष आहे. चंद्रकेतू आहे, सर्दी कफ खोकल्याचा त्रास असेल, डोकेदुखी किंवा अर्ध डोकेदुखीचा त्रास असेल, हा यांना नक्कीच असावा. तर याने नक्कीच फोन करून ऑनलाईन व्यवस्थित सविस्तर असं मार्गदर्शन घेतलं तर सोयीचं होईल. सर, ग्रहस्थिती सांगता येते का? म्हणजे समजा विवाह जुळत नाहीये किंवा विवाह इच्छुक जे आत्ता आहेत त्यांना जर आपल्याला ग्रहस्थिती सांगायची झाली की अशा अशा साधारणतः जर ग्रहांची स्थिती असेल तर विवाह जुळतोय किंवा ती पत्रिका अनुरूप आहे एकमेकांना, असं म्हणता येईल, असं आपल्याला काही सांगता येतं का? बघा, सांगण्यात गैर काय नाही. पण मी जसं गेल्या कार्यक्रमात बोललो ना की कंपाऊंडर्स डॉक्टर होत आहेत, तर ते अल्पज्ञानाने काय होतं माहिती आहे का, मग ते म्हणजे माझा अर्धा वेळ त्यातच जातो आजकाल की हे सगळं यूट्यूब, गुगल आणि जे काही कोणी आजकाल आलेले पुस्तकं आहेत किंवा फेसबुकवर कुठे काही कोणी टाकलेली माहिती ती वाचायची आणि त्यावर ती प्रश्नमंजुषा म्हणजे मलाच त्याची उत्तरं द्यायला लागतात. ते फोन करून स्वतः सांगतात माझ्या पत्रिकेमध्ये माझं लग्न जुळलं होतं आणि माझ्या बायकोमध्ये मृत्यूषडाष्टक होतं आणि माझ्या बायकोला मंगळ आहे आणि तिचा गुरुचा आपला चांडाळ योग आहे. सगळंच तुम्हाला माहिती आहे, मला कशाला फोन करता? त्यामुळे ही ग्रहस्थिती सांगणं म्हणजे आपल्या प्रेक्षकांना अजून कन्फ्यूज करणं, गोंधळात घालणं होईल. त्यामुळे फक्त काय करावं की ज्याचं काम त्यानेच करावं. त्यामुळे त्यांनी पत्रिका दाखवावी आणि मी जे काही उपाय सांगतो ते उपाय त्यांनी करून घ्यावे आणि मग त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत दूर करून घ्यावा. संपला विषय. कशाला आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे का? ज्योतिष शिकायचं तुम्ही प्रॉपर कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्या आणि ज्योतिष शिका. बरोबर. तुम्ही मला फोन करून तुम्ही मला नका सांगू की आमच्या ह्याच्यात केमद्रुम योग आहे किंवा चांडाळ योग आहे किंवा कालसर्प आहे किंवा पितृदोष आहे, स्त्री दोष. तुम्हाला कसं माहिती? मला काल एक फोन आलेला जळगावातनं, त्या म्हणतात की माझ्या पत्रिकेमध्ये पितृदोष. मी त्यांना म्हटलं तुमच्या पत्रिकेमध्ये कुठलाही दोष नाही, तुम्ही कुठलीही पूजा करू नका, कारण दोषाच्या पूजा या गरज नसताना करू नये. याआधी मी अनेकदा बोललोय की आपण च्यवनप्राश रोज खाऊ शकतो, क्रोसिन रोज घेऊ शकत नाही, म्हणून उपासना रोज करू शकतो काय, पण दोषांच्या ज्या पूजा आहे त्या आपण दररोज म्हणजे गरज नसताना करायला नको. पत्रिकेत तुमचा पितृदोष नाही आणि तुम्ही पितृदोषाची पूजा करताय, पुढे त्रिपिंडी करताय किंवा कुठे अजून दुसरं काही करताय, सुदर्शन याग करताय, तर त्या दोषाला परत तुम्ही आमंत्रण देताय. कोरोना नाही तरी कोरोनाचा आपला उपचार घ्यायचे आणि कोविड सेंटरमध्ये जाऊन ऍडमिट व्हायचं, हा मूर्खपणा आहे. त्यामुळे नाही करायचं असं. नक्कीच. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आणि जे मनातले प्रश्न असतात आपल्या, जे आपल्याला शंका असतात, ज्या समस्या आपल्याला वाटतात ते विचारण्याचा प्रयत्न करतोय. विवाह आणि विवाहोत्तर जीवन या विषयावरती सर बोलतायत. खूप सारे प्रश्न आहेत आत्ता मनामध्ये, ते विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विवाह आणि विवाहोत्तर जीवन याविषयी आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मला अजूनही प्रश्न सरांना विचारतात, पण तत्पूर्वी तुम्हाला कोणाला याच्या संदर्भातलं काही मार्गदर्शन हवं असेल, पत्रिका बघायची असतील किंवा विवाह जुळवण्यासंदर्भात काही चर्चा करायची असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. सरांची जी काही फी आहे ती फी भरून तुम्हाला हे मार्गदर्शन निश्चितपणानं मिळू शकतं. ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा देखील सरांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुम्हाला सरांना प्रत्यक्षात भेटण्याची आवश्यकता लागणार नाही. तुम्ही फोनवरून हे कन्सल्टेशन घेऊ शकता. त्यांची जी काही फी आहे ती तुम्हाला या फोन नंबर्सवरती निश्चितपणानं कळू शकेल. सर, पुढचा जो माझा प्रश्न आहे की आत्ता जे तरुण तरुणी या इच्छेमध्ये आहेत आणि आत्ता जे काही पॅन्डेमिकचा जो काही सगळा काळ आहे, या काळाचा विवाह जुळवण्यावरती काही विपरीत परिणाम झालेला आहे किंवा आत्ता या काळामध्ये विवाह ठरवू नये
असं काही आहे का? बघा, अजून एक म्हणजे त्याला जोडून मी सांगेल की लोक म्हणतात अधिक मासात मुलगी बघण्याचा कार्यक्रम नको किंवा मुलं बघण्याचा कार्यक्रम नको. तर मागे जसं बोललो मी की अधिकस्य अधिकम फलम, पुरुषोत्तम मास आहे, दर 3 वर्षांतनं एकदा येतो. बरोबर. त्यामुळे विवाह जुळवण्यासाठी किंवा साखरपुडा करण्यासाठी वगैरे असं काहीही बंधन नाही. बिनधास्त करा, फक्त दिनशुद्धी बघून तुम्ही हे कार्यक्रम करू शकता. आणि तुम्ही जे बोललात की या पॅन्डेमिकचा काही फरक पडला का, मी म्हणेल निश्चितच नाही पडला. काय आहे की सगळेजण घरी होते, निवांत होते, भरपूर फोन झालेत, भरपूर गप्पा झाल्यात, भरपूर जुनी जुनी नाती शोधण्यात आली. तर उलट मी म्हणेल की या दरम्यान जेवढे विवाह जुळले गेले आणि झालेत काय ते आधी झाले नसतील. आणि दुसरं आहे की या काळात जे विवाह झाले त्या ह्याच्यात अवाजवी होणारा खर्च टळला. म्हणजे जे काय म्हणतात त्याला, पाशवी शोभा जी असते ती शोभा, दिखावा जो आहे तो झाला नाही. आणि दुसरं काय, त्यात काय होतं की ठीक आहे, आज तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही तुमचं लग्न मोठ्या थाटामाटात करता, पण जे गरीब असतात त्यांना त्यावेळेस ते जळवल्यासारखं होतं. म्हणजे मी या गोष्टीला मी परवा, मला अक्षरशः इतकं वाईट वाटलं. पुण्यामध्ये एका एरियामध्ये दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 9:45-10 पर्यंत सतत फटाके वाजत होते. काय तर फक्त आणि फक्त लग्न घरात होतं. छोटेखानीच कार्यक्रम, कारण आता बंधनं आहेत. पण त्या लोकांनी हा विचार करायला हवा की आज लोकांकडे खायला अन्न नाही. तुम्ही राहता त्या एरियात, बाकी गरीब लोक पण राहतात, बरोबर, पण लोकांना खायला अन्न नाही आणि तुम्ही फटाके वाजवून तुम्ही तुमच्या श्रीमंतीचं काय तर पूर्ण शोभा करता आहात. म्हणजे इतर लोकांच्या मनात काय भावना येत असतील. हे चुकीचं आहे. असो, आपण आपल्या विषयाकडे येऊ. नक्की सर. पुढचा कॉल आहे, स्नेहल चव्हाण बोलतायत कोल्हापूरवरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला स्नेहल, काय समस्या आहे तुमची? सर, माझी जन्मतारीख आहे 27/2/1995. 1995. हा. ओके. 5:22 PM. 5:22 संध्याकाळी. हा, सायंकाळी. हा. आणि जन्म ठिकाण आहे सोलापूर, महाराष्ट्र. सोलापूर. ओके. प्रश्न सांगा. सर, माझा प्रश्न आहे की लग्नाचे योग कधी आहेत आणि लग्नानंतरची लाईफ चांगली असेल ना, म्हणजे ठीक असेल ना? ओके. लग्नानंतरची लाईफ चांगली असेल ना, असं विचारायचं. म्हणजे विवाह झालाय का? नाही सर, विवाह नाही झाला अजून, आणि लग्नाचे योग कधी आहेत हा पण प्रश्न आहे माझा. लग्नाचे योग कधी आहे आणि लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल असं त्यांना विचारायचं आहे. जनरली हा प्रश्न मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये निश्चितपणाने असतो. तर काय सांगता येईल स्नेहल यांना? याची पत्रिका मंगळाची आहे, त्यामुळे मंगळ असलेलाच मुलगा याने शोधावा. आणि वयाच्या 26 नंतर विवाह योग आहे. 26 पूर्ण झाल्यानंतरच, जसं आता मगा बोललो 28 सांगितलं एका मुलीला, तसं त्याला स्नेहलला मी सांगेल की हिने आपलं वयाचं 26 वर्ष पूर्ण झालं की त्यानंतर इथे विवाह योग आहेत. आणि अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला असा नवरा हिला मिळेल, त्यातल्या त्यात सुस्वभावी असा नवरा मिळेल. सर, आत्ता आपण विवाह आणि विवाहोत्तर जीवन याच्याबद्दल चर्चा करतोय. आत्ताच्या समाजाचा जर आपण विचार केला किंवा आत्ताच्या तरुणींचा जर आपण विचार केला तर समाजातलं विवाहोत्तर जीवनातलं घटस्फोट हा प्रकरण फार वाढायला लागलंय. त्याला अनेक कारणं आहेत. कधी ते सामाजिक असतं, कधी कौटुंबिक असतं, कधी आर्थिक असतं. अशा अनेक अंगांनी हा विचार असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे मानवी प्रवृत्तीमध्ये असणारा इगो. आज दोघंही, म्हणजे नवरा पण आणि बायको पण, तुलनेनं एज्युकेशनच्या माध्यमातून असेल म्हणा, शिक्षणाच्या माध्यमातून, नोकऱ्यांच्या माध्यमातून तुलनेनं एकसारखे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे तो कुठेतरी एका मॅनात 2 तलवारी झाल्या. एक्झॅक्टली. तर अशा व्यक्तींना आपली जे शास्त्र आहे ते शास्त्र कसं मदत करू? याचं प्रमाण काय माहिती आहे का? जे घटस्फोटाचं तुम्ही म्हणतायत ना, तर हे जी जोडपी आहेत ना, ही साधारणतः गेल्या 8-10 वर्षा आधीपासूनची आधी त्यांचा विवाह झालेला आहे. आणि त्या दरम्यान आहे ना की खूप जास्त म्हणजे पुरोगामित्व जे आगाऊचं आलेलं लोकांमध्ये, की पत्रिका बघायची काय गरज आहे, काय होतं, लक्षात आलं का? आणि मला मंगळ होता, माझ्या बायकोला तर नव्हता, तरी आमचं झालं आता 12 वर्ष झाले. असेच लोक नंतर 17 वर्षानंतर लग्न तुटताना पण मी बघितलंय. बरोबर. तर आधी यांनी पत्रिका बघितलेल्या नाही म्हणून ते आधीचं पीक जे आहे ते आता आपल्याला असं दुष्फळ त्यांना मिळतं आहे. तर त्यामुळे त्यांनी पत्रिका बघूनच जे आहे विवाह जो आहे तो ठरवावा आणि करावा. आणि दुसरं काय आहे की म्हणजे म्हणतात की संकटामध्ये मित्राची परीक्षा घ्यावी आणि आर्थिक याच्यात आर्थिक बाजू कमकुवत असेल तर तेव्हा पत्नीची परीक्षा घ्यावी. नक्की. काय तर आजकाल काय होतं की
नवऱ्याला आता जसं आता हे आहे पॅन्डेमिकमुळे अनेकांच्या नोकरी गेल्यात किंवा अनेकांच्या उद्योगधंदा चालला नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली, त्यामुळे पत्नीने लगेच डिवोर्सची मागणी केली. किंवा काय म्हणतात त्याला, पत्नीची नोकरी टिकली आणि पतीची नाही टिकली, तर ती त्यात तो इगो आला. खरं तर विवाह म्हणजे त्वयार्धम मयार्धम, तू अर्ध मी अर्ध, बरोबर आहे. पण त्यात असा हा गैरसमज करून त्या नवऱ्याने पण हे करायला नको की बुवा दोघेही कमवतात आणि बायकोची नोकरी गेली आणि मी कमवते आणि आता तुझा पगार येत नाही, तुझ्या पगारातनं आपण फ्लॅटचा EMI भरत होतो, असा मनामध्ये संकुचित विचार त्याने पण आणू नये. नक्कीच. सर, शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे नेहमीप्रमाणे, आणि आपण जाता जाता नेहमी एक खूप छान असा संदेश आमच्या प्रेक्षकांना देत असता, तर आजचा संदेश काय आहे? मी म्हणेल चलम वित्तम चलम चित्तम चले जीवित यौवने चलाचलमिदम सर्वम कीर्तिर्यस्यू सजीवती. म्हणजे पैसा जो आहे, चलम वित्तम, पैसा आहे हा जाणारा आहे, आपलं चित्त आहे हे पण स्थिर नाही, जीवन आणि तारुण्य हे सुद्धा स्थिर नाही, सगळं काही या जगामध्ये जे आहे ते चलाचल आहे, म्हणजे ते सतत जाणार आहे, चरैती, पण कीर्तिर्यस्यू सजीवती, फक्त आपली जी कीर्ती आहे ती नेहमी करता जिवंत राहणार आहे. नक्कीच. त्यामुळे प्रत्येकाने, म्हणजे विवाहित, विवाह इच्छुक, अविवाहित, ह्या सगळ्यांनी हाच विचार करावा की आपली कीर्ती कशी चांगली राहील आणि टिकून राहील. नक्कीच. सुकीर्ती व्हावी, अपकीर्ती असं व्हायला नको. नक्की, निश्चितपणानं खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन विवाह आणि विवाहोत्तर जीवन या विषयावरती सरांनी केलेलं आहे. हेच मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीनं फोन करून. हे कन्सल्टेशन तुम्हाला निश्चितपणानं मिळू शकेल. सरांची जी काही फी आहे ती भरून तुम्ही निश्चितपणानं हे मार्गदर्शन घेऊ शकता. त्याकरता आत्ता TV स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत त्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.